नमस्कार, कुक विथ नीलम ढमाळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. रक्षाबंधनचा सण म्हणजे बहीण भावांचा प्रेमाचा अतिशय सुंदर असा हा दिवस आहे आणि या खास दिवशी बहिणीने आपल्या भावासाठी घरच्या घरी बनवलेली मिठाई असेल तर त्या प्रेमाची गोडीच काही ओर होते. म्हणूनच आज मी घेऊन आले आहे अगदी सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यामध्ये आणि खूपच स्वादिष्ट अशी रक्षाबंधन स्पेशल नारळाची वडी किंवा नारळाची बर्फी. ही वडी बनवायला अगदी सोपी आहे, चवीला जर म्हणाल अतिशय मस्त आणि दिसायलाही फार सुंदर होते. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आपल्या नारळाच्या बर्फीला. सगळ्यात अगोदर नारळाची बर्फी बनवून घेण्यासाठी इथे मी 2 नारळ फोडून घेतलेले आहेत. आपण इथे ओल्या नारळाची बर्फी बनवतोय, त्याच्यासाठी ओले नारळ लागणार आहेत. तर आता हे नारळ आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी पातेल्यामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलंय. वरती चाळण ठेवायची आणि याच्यावरती आता या खोबऱ्याच्या वाट्या ठेवून घ्यायच्या आहेत. तर नारळाच्या वाट्या ठेवून घेत असताना त्या उलटे ठेवायच्या, जेणेकरून ते छान वाफवले जातील. तर हे नारळ आपण वाफवून घेणार आहोत. आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि 10 मिनिट आपण हे असंच वाफवून घ्यायचंय. 10 मिनिट झाल्यानंतर आता मी याच्यावरचं झाकण काढते आणि या नारळाच्या वाट्या छान अशा वाफवून घेतलेल्या आहेत. नारळाच्या वाट्या वाफवून घेतल्यामुळे ते जे खोबरं आहे ते त्या वाटीतून अगदी आरामात निघतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचे जे मागचं कोटिंग आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय, ते सुद्धा अगदी आरामात निघतं. त्यामुळे अशा वाट्या वाफवून घ्यायच्या. ते थंड होण्यासाठी बाजूला काढून घेते. या वाट्या थोड्याशा थंड झाल्यानंतर आता याच्यातून खोबरं बाजूला काढून घ्यायचंय. तर सगळ्यात अगोदर चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे याच्या ज्या कडा आहेत त्या सगळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून हे खोबरं जे आहे ते अलगद या वाटीतून बाहेर येतं. कडा मोकळा करून घेतल्यानंतर पहा अगदी आरामात हे जे खोबरं आहे ते या वाटीतून बाजूला आलेलं आहे आणि कुठेही चिकटलं नाहीये किंवा मोडलं नाहीये. अगदी आरामात असं हे खोबरं बाहेर निघालेलं आहे. याच्याचमुळे आपण ते खोबरं होतं ते वाफवून घेतलेलं होतं. अशाच प्रकारे आता दुसरं सुद्धा खोबऱ्याची वाटी आहे ती मी काढून घेते. अगोदर त्याच्या बाजू आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि नंतर थोडं थोडं चाके खाली नेऊन पहा अगदी आरामात असं हे खोबरं बाजूला निघतंय. खोबरं या वाटीतून बाजूला काढून घेतल्यानंतर आता याचं मागचं कोटिंग आहे ते काढून घ्यायचंय. तर मी अशा प्रकारे काढून घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चाकूने सुद्धा काढून घेऊ शकता. आपण हे खोबरं वाफवून घेतलेलं आहे त्यामुळे पहा मागचं कोटिंग सुद्धा अगदी आरामात निघतंय. नाहीतर न वाफवता काढायला गेलं तर ते खूप कठीण होतं, ते निघत नाही. त्यामुळे पहा वाफवल्यानंतर अगदी आरामात असं निघतंय. तर असंच आता मी सगळ्या खोबऱ्याचं मागचं कोटिंग काढून घेते. इथे मी 3 नारळाच्या वाट्या वाफवून घेतलेल्या होत्या, त्याचं मागचं कोटिंग काढून घेतलेलं आहे. पहा सगळ्याच नारळाचं काढून घेतलेलं आहे आणि यानंतर आता हे आपल्याला वाटून घ्यायचंय. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही खोबऱ्याचा खीस सुद्धा करून घेऊ शकता किंवा मिक्सरला वाटून घेऊ शकता. तर मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे. तर सगळ्यात अगोदर हे जे खोबरं आहे ते बारीक बारीक तुकड्यांमध्ये मी कापून घेते. इथे मी सगळं जे खोबरं आहे ते बारीक बारीक चिरून घेतलेलं आहे. आता हे वाटून घ्यायचंय. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि आता छान असं हे बारीक करून घ्यायचंय मिक्सरला. इथे आता खोबरं हे वाटून घेतलेलं आहे आणि पहा छान बारीक असा खीस पडलेला आहे याचा. असं छान बारीक करून घ्यायचं आहे, जाडा भरडा ठेवायचा नाही. आणि मागचं कोटिंग काढल्यामुळे पहा पांढरा शुभ्र असा हे जो खोबऱ्याचा खीस आहे तो पडलेला आहे. यानंतर आता लगेचच आपण बर्फी बनवून घेऊयात. त्याच्यासाठी इथे कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढई थोडीशी गरम झाल्यानंतर अगदी थोडंसं तूप घालूयात. खूप जास्त सुद्धा तूप घालायचं नाही. अगदी अर्धा चमचा इथे मी तूप घातलेलं आहे. तूप थोडं वितळल्यानंतर याच्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालायचा आहे. तर खोबऱ्याचा खीस घालून घेत असताना तो वाटीने मोजून घालायचा आहे. तर इथे मी 3 वाटी खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे. आता हो खीस आपल्याला मंद आचेवरती तुपामध्ये परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची, नाही तर हो खाली लागू शकतो. तर आता हो खीस थोडा वेळ आपण परतून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा हो खीस परतून घेत असताना खूप जास्त सुद्धा परतून घ्यायचं नाही, म्हणजेच त्याचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं नाही. या खोबऱ्यातील पाणी थोडंसं कमी होईपर्यंत परतून घेऊयात. थोड्याच वेळामध्ये हे खोबरं आहे जे परतून झालेलं आहे, याचा रंग सुद्धा बदललेला नाहीये आणि याच्यातील पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. कोरडं असं खोबरं हे झालेलं आहे. आता कोरडं खोबरं झाल्यानंतर याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. तर वाटीने मोजून आपण खीस घेतलेला होता, तर वाटीनेच मोजून आपण साखर घालायची आहे. जेवढा खीस होता त्याच्या निम्म आपल्याला साखर घालायची आहे. तर 3 वाटी खीस होता त्याच्यासाठी इथे मी 1.5 वाटी साखर घालते. तुम्हाला जर खूप जास्त किंवा कमी साखर हवी असेल तर तुम्ही त्याच्यानुसार ॲडजस्ट करून घेऊ शकता. तर 1.5 वाटी साखर घातल्यानंतर आता ही साखर या खोबऱ्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे. गॅस इथे मिडियम टू लो फ्लेमवरतीच ठेवायचं कारण हे खाली लागू शकतं. आणि एकसारखं आता एकजीव होईपर्यंत हे परतून घेऊयात.
इथे आता साखर जी आहे ती खोबऱ्यामध्ये छान अशी मिक्स होऊन वितळली सुद्धा गेलेली आहे। आता या स्टेजला याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे। तर 2-4 चमचे इथे मी दूध घेतलेलं आहे आणि साई घेतलेली आहे, थोडी मलईया घेतलेली आहे, त्याच्यामुळे छान अशी वडी बनली जाते। आणि यानंतर आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। दूध घातल्यामुळे याची जी कन्सिस्टन्सी आहे थोडीशी पातळ होते, त्यामुळे परतून घ्यायचं हे छान असं। तर घट्ट असं होईपर्यंत आता हे परतून घेऊयात। तुम्हाला हवं असल्यास याच्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर सुद्धा घालू शकता किंवा साखरेऐवजी कंडेन्स मिल्क सुद्धा घालू शकता, अशी सुद्धा छान बनते। 10 मिनिट मंद आचेवरती परतल्यानंतर आता हे जे बर्फीचं मिश्रण आहे ते थोडंसं घट्ट होत चाललेलं आहे। आणखीन थोडंसं आपल्याला याला घट्ट करायचं आहे। तर आता या स्टेजला मी याच्यामध्ये वेलची पावडर घालते। तर अर्धा चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आता हे बर्फीचं मिश्रण छान असं परतून झालेलं आहे। नारळाची बर्फी छान येण्यासाठी हे मिश्रण कसं असावं हे पाहण्यासाठी अतिशय सोपी अशी पद्धत आहे। पहा, हे थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि असा गोळा होतोय का ते पाहायचं। या मिश्रणाचा गोळा होतोय म्हणजेच आपलं मिश्रण तयार आहे। याची बर्फी मस्त अशी सेट होईल। आता या स्टेजला मी गॅस बंद करते। इथे दुसऱ्या बाजूला मी एक ताट घेतलेलं आहे, याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय जेणेकरून वडी खाली चिकटणार नाही आणि हे तूप छान असं पसरवून घ्यायचंय। ताटाला तूप लावून घेतल्यानंतर आता हे जे बर्फीचं मिश्रण आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचंय। तर गरम असतानाच हे मिश्रण घालून घ्यायचंय, थंड होऊन द्यायचं नाही। इथे आता हे बर्फीचं सगळं मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे, ते आता पसरवून घ्यायचंय। तर उलातण्याने घेऊ शकता किंवा हाताने सुद्धा तुम्ही हे करू शकता। थोडंसं उलातण्याने पसरवून घेतल्यानंतर मी आता वाटीने हे पसरवून घेणार आहे। तर इथे मी वाटी घेतलेली आहे, त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय खालून आणि अशा प्रकारे छान अशी ही वडी सेट करून घ्यायची आहे। वाटीने अगदी आरामात ही वडी सेट होते। तर अशा प्रकारे करून त्याला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे। इथे आता हे जे मिश्रण आहे ते सेट करून घेतलेलं आहे। आता याच्यावरून बारीक चिरून घेतलेले बदाम घालते। तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स हवे असतील ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता किंवा जेव्हा आपण हे मिश्रण परतून घेत होतो तेव्हा तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घातले तरी सुद्धा चालतील, पण मी अशा प्रकारे घालून घेते आणि पुन्हा एकदा वाटीच्या साहाय्याने हे आतमध्ये दाबून घ्यायचेत म्हणजे ते छान सेट होतील। इथे आता हे मिश्रण जे आहे ते छान असं सेट झालेलं आहे। आता हे लगेचच हे आपण याच्यामध्ये मार्किंग करून घ्यायचंय, थंड झाल्यानंतर करायचं नाही, अशा प्रकारे गरमच असताना हे मार्किंग करून घ्यायचंय। तर जेवढ्या साईजमध्ये जशा शेपमध्ये तुम्हाला हवे असेल तसं तुम्ही हे मार्किंग करून घेऊ शकता। तर पहा, अशा प्रकारे मी या वड्या कापून घेत आहे। इथे आता ही जी नारळाची बर्फी आहे ती आपल्याला थंड होऊन द्यायची, तर थोडा वेळ ती थंड होऊ देऊयात। हवा असल्यास तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवलं नाही तरी सुद्धा चालेल, थोडा वेळ आपण ते थंड करून घेऊयात। इथे आता अर्धा तास झालेला आहे। हे जे बर्फीचं मिश्रण आहे ते छान असं थंड झालेलं आहे। जे आपण मार्किंग केलं होतं त्याच्यामधूनच पुन्हा एकदा चाकू फिरवून घ्यायचा आहे आणि हे पहा, अगदी मस्त अशी ही बर्फी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता, रंग सुद्धा छान आहे, दिसायला सुद्धा फार छान आहे, खाली जरा सुद्धा चिकटलेली नाहीये, अगदी मस्त अशी ही बर्फी तयार आहे। पहा, अगदी मस्त अशी सेट बर्फी झालेली आहे, तुटत नाहीये आणि खाली सुद्धा चिकटत नाहीये, अगदी मस्त अशी बर्फी निघतीये। आता अशाच प्रकारे याच्या सगळ्या वड्या आहेत ते मी मोकळ्या करून घेते। इथे तुम्ही पाहू शकता, सुंदर मऊसूत आणि खायला एकदम चविष्ट अशी नारळाची वडी तयार झालेली आहे। तर रक्षाबंधनच्या दिवशी आपल्या हाताने बनवलेली ही गोड नारळाची वडी भावाला नक्कीच आवडेल। तुम्हीही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि चविष्ट रेसिपी बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।